पवित्र भूमीतल्या तुम्हाला सर्व पत्रकारांचं मनापासून मी स्वागत करतो. आणि आज मी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पंढरपुरामध्ये रिपब्लिसिटीच्या वतीनं जे आमचे सागर आहे त्यांनी घेतलेल्या कार्यक्रमाला मुद्दामून इथे आलेलो आहे. आणि एकंदरीत आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम सर्वत्र धूमधडाक्यात देशात नाही तर परदेशात सुद्धा जवळपास 100 देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यावर्षी झालेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्या सर्वांना माहिती आहे की जवळपास 2 महिने म्हणजे 14 एप्रिलपासून सुरुवात होते ती मे एंडपर्यंत या जयंतीचं म्हणजे माझे स्वतःचे डेट्स गेलेले आहेत. एवढे बाबासाहेब आंबेडकर जयंत्या या महाराष्ट्रात आणि देशात होत असतात. हा एकुलता एक असा महामानव आहे की ज्याच्या जयंत्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या मोठ्या वेळेच्या स्पॅनच्या वेळेनुसार होतात. आणि आज खऱ्या अर्थानं आज आपण जर पाहिलं की बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा माणूस हा पूर्वी जो बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे SC मधला होता, आता तसं काही राहिलं नाही. आज बाबासाहेबांना मानणारे बहुजन समाजातले, सवर्ण समाजातले, उच्च स्वतःला सोपान उच्चवर्णीय म्हणणारे पण बरेचसे लोक आज बाबासाहेब आंबेडकरांना वाचत आहेत आणि बाबासाहेबांच्या प्रेमामध्ये पडतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हेच बाबासाहेब आंबेडकर केलेल्या कार्याची खऱ्या अर्थानं त्यांना ही आदरांजली आहे की देश हळूहळू बाबासाहेबांच्या विचाराकडे आकर्षित होतो आणि बाबासाहेबांचे विचारावरती चालण्याचा प्रयत्न करतो. या इथे फक्त मला एकच महत्त्वाचा मुद्दा इथे आज महाराष्ट्राच्या राजकारणात जो आलेला आहे की SC ST उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्र सरकारने याचा घाट घातलेला आहे. आणि अनंत बदर नावाचे निवृत्त माजी न्यायाधीश यांच्या अंडर एक कमिटी बसवण्यात आली आणि या कमिटीने एक अहवाल 1 एप्रिलला त्यांना सादर केलेला आहे शासनाला. पण दुर्दैवाने ही जेव्हा बदरांची कमिटी होती तेव्हा कुठच्याही जातीच्या कुठच्याही नेत्यांना किंवा सामाजिक किंवा राजकीय नेत्यांना बोलवण्यात आलं नाही आणि हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की एकतर कोणाला न बोलवता कोणाला विश्वासात न घेता हा अहवाल तयार करण्यात आला. त्याचबरोबर हा अहवाल आज त्याच्याबद्दल पहिल्यांदा 15 एप्रिलपर्यंत आता 30 एप्रिलपर्यंत त्याच्यावरती हरकती मागण्यात आल्या. अजूनही तो अहवाल जो जनतेच्या समोर ठेवायला पाहिजे तशा पद्धतीने कुठचाही ठेवलेला नाही. त्या अहवालामध्ये काय आहे हे अजून कोणाला माहीत नाही आणि त्याच्यावरती काय सूचना हरकती कशा घ्याव्यात हा जनतेपुढे पडलेला प्रश्न आहे. त्याचबरोबर आमचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं SC विभागण करणं योग्य नाही. कारण त्या पद्धतीनं आजपर्यंत SCची जे एकसंघ म्हणजे एकत्र सर्व 59 जाती एकत्र आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी आपसामध्ये फाटाफूट होण्याचा धोका संभवतो आणि ते आपसामध्ये वा त्यांच्यामध्ये लढाया लागू शकतात. त्यामुळे सरकारने करू नये अशी रिपब्लिसिटीची मागणी आहे. आणि जर असं करायचंच असेल तुम्हाला फारच इच्छा असेल तर SC STला बाबासाहेबांनी जे रिझर्वेशन दिलं हे रिझर्वेशन SC STच्या लोकसंख्येप्रमाणात दिलेलं आहे. आणि म्हणजे SCची किती लोकसंख्या आहे कुठच्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रात 13% आहे, कर्नाटकात 15% आहे. त्यामुळे SCला तिथे 15% आहे, इथे SCला 13% आहे. तर या प्रमाणामध्ये ते SC STला रिझर्वेशन दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं हे जेव्हा तुम्ही हे करत असाल उपवर्गीकरण अपकडं तेव्हा ज्या जाती ज्या अपकडमध्ये घेणार असाल त्यांच्या लोकसंख्येच्या नुसार त्यांना रिझर्वेशन देण्यात यावं. म्हणजे आधी तर आमचा विरोध आहे परंतु जर तुम्हाला करायचं असेल तर या पद्धतीने करावं आणि तसं केलं तरच ते घटनात्मक असेल, नपेक्षा ते घटनात्मक असणार नाही. अजून एक आमची पुढची मागणी आहे सरकारला या SC ST हे उपवर्गीकरण करण्याचं कारण सरकार असं म्हणतं की याच्यामधल्या काही जाती यांना
जास्त आरक्षण मिळतं, काहींना कमी मिळतं. तर असंच खुल्या प्रवर्गामध्ये सुद्धा उपवर्गीकरण करण्यात यावं. आमचं म्हणणं आहे की खुल्या प्रवर्गात पण काही जाती आहेत, त्या सर्व जागा लागत आहेत, मग ते सुद्धा जाहीर करण्यात यावं असं आमचं म्हणणं आहे. कारण का तुम्हाला जर एस टीचंच करायचं तर मग सर्वांचंच करा. आणि हे करण्याआधी जातीनिहाय जनगणना होऊ द्या, म्हणजे कोणाच्या जातीची किती लोकसंख्या आहे हे कळल्याशिवाय त्याची मग त्या उपवर्गीकरणामध्ये किती भागीदारी होईल हे कळणार नाही. 2011चा जो डेटा आहे तो कोणीही, म्हणजे 2011चा जनगणनेचा डेटा आहे तो कोणीही मानायला तयार नाही, कारण त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा म्हणजे आतमध्ये जी काही प्रॉपरली माहिती त्याच्यामध्ये नसल्यामुळं नव्यानं जे 2026ला तुम्ही जे जनगणना करणार त्याच्यामध्ये पूर्णपणे जातीनिहाय जनगणना करण्यात यावी आणि तिचा संपूर्ण अहवाल प्रसिद्ध झाल्यावर अशा पद्धतीचं उपवर्गीकरणाचा घाट घालावा असं आमचं म्हणणं आहे. तेव्हा आणि हे करत असताना हे उपवर्गीकरण फक्त शिक्षण आणि नोकरीमध्ये नसावं, तर ते शिक्षण, नोकरी आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा म्हणजे राजकीय ज्या काही तरतुदी आहेत, म्हणजे विधानसभेमध्ये रिझर्वेशन, लोकसभेमध्ये रिझर्वेशन, या सर्व म्हणजे ZP, पंचायत समिती, या सर्वांमध्ये सुद्धा त्या प्रमाणामध्ये त्या जातीला रिझर्वेशन देण्यात यावं. नुसतं नोकऱ्यांना आणि शिक्षणामध्ये नको, ही सुद्धा आमची मागणी असणार आहे. त्यामुळं सरकारनं याच्यावरती त्वरित निर्णय घेण्याआधी पहिल्यांदा तो लोकांसाठी खुला करावा. जो अहवाल त्यांनी दिलेला आहे, म्हणजे त्याच्यावरचं काय बेस वापरला, कारण कोणाला न विचारता त्यांनी अहवाल सादर केलेला आहे न्यायमूर्तीने, तो कुठच्या बेसवर त्यांनी घेतलेला आहे, काय त्याच्यामध्ये त्यांनी कंडिशन्स लावलेल्या आहेत, या सर्व लोकांना आल्याशिवाय हरकती आहे आणि त्याच्यावरती मुद्दे उपस्थित करता येणार नाही. तेव्हा सरकारने यापद्धती करावं. न पेक्षा असं न केल्यास रिपोलिसना रस्त्यावरती उतरून आंदोलन करेल, हे आपल्या पत्रकारांच्या वतीने मी सरकारला सांगू इच्छितो.